Bridge course standard 7th subject science. Here in this video we are going to discuss about the activity sheet number 11 to 15. Students, here we are going to discuss about the activity number 11. Reference for this activity is 6th standard science textbook, chapter number 9, motion and types of motion. Observe all these pictures. Here these are the objects in motion. हे प्रत्येक जे ऑब्जेक्ट्स तुम्हाला दिसतात तर हे सगळे काय आहेत मोशनमध्ये असणारे म्हणजे गतिमान असणारे काही सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. सो वी सॉ दॅट द मेनी मूव्हिंग ऑब्जेक्ट्स दॅट आर सेड टू द ऑब्जेक्ट इन द मोशन. नाउ सी मोशन while waiting for the bus on the bus time, other vehicles appears to be state of the motion. On the other hand, when you are motion yourself, still object appear to the moving. For example, trees are seen to be run backward while you are traveling in the train. आता इथे बघा, जेव्हा तुम्ही काय केलं असता ट्रेनमध्ये बसलेले असतात तर तेव्हा तिथं काय होतं ट्रीज जे आहेत तर ते तुम्हाला मागच्या दिशेने पळत असलेले तुम्हाला दिसतात. If an object is seen by the observer to change its continuously, the object is said to be motion. जर जेव्हा आपण ऑब्झर्वर जे असतात तर तेव्हा त्यांना तो ऑब्जेक्ट जो आहे तर तो कंटिन्युअसली तो ऑब्जेक्ट त्याच्या प्लेसपासून कंटिन्युअसली मूव्हिंग दिसतो तुम्हाला. म्हणजे त्यानं स्वतःची प्लेस काय असते चेंज करत असेल कंटिन्युअसली तर तेव्हा तो ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे असं आपण म्हणू शकतो. चेंज ऑफ द प्लेस ऑफ द ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ डिस्प्लेसमेंट. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट स्वतःची प्लेस काय करतो चेंज करतो सो दॅट इज अ डिस्प्लेसमेंट. सो द ऑब्जेक्ट इन मोशन कंटिन्युअसली अंडरगोज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो तर तेव्हा तो तो काय होतो डिस्प्लेसमेंटमध्ये नेहमी काय असतो कंटिन्युअसली जात असतो. आणि म्हणून मोशन म्हणजे काय पहा द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट जी आहे ऑब्जेक्टची तर त्याला मोशन गती असं म्हटलं जातं. आता याच्यानंतर आपण टाईप्स बघूया टाईप्स ऑफ मोशन. हिअर सी फर्स्ट टाईप इज अ लिनियर मोशन. एक रेषीय गती असं याला म्हटलं जातं. रेषीय गती ट्रेन मूव्हिंग व्हेकल ऑन द रोड दॅट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन इन द सेम डायरेक्शन. एखादा वाहन जे आहे तर ते एका स्ट्रेट लाईनमध्ये एकाच डायरेक्शनमध्ये दिशेमध्ये जात असेल तर ती जी मोशन आहे त्या ऑब्जेक्टची दॅट इज अ लिनियर मोशन. सो ऑब्जेक्ट ऑफ द लिनियर मोशन शोज द डिस्प्लेसमेंट अलॉंग द स्ट्रेट लाईन. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट लिनियर मोशनमध्ये असतो तर तेव्हा तो एका स्ट्रेट लाईनमध्ये डिस्प्लेसमेंट दाखवतो. तर इथं इफ यू स्टँड ऑन द चेअर अँड रिलीज द बॉल फ्रॉम युअर हँड इट फॉल्स टू द फ्लोअर. What do you conclude from this? Think about this. Now see here the motion of the soldiers in the parade that is the same during the period. Not even state difference is seen. आता इथं परेडमध्ये बघा प्रत्येक सैनिक जो आहे त्याची मोशन जी आहे मुवमेंट ही काय आहे सेम आहे. त्याच्यामध्ये कुठलाही स्लाइट डिफरन्स आपल्याला दिसत नाही. The motion of the girl coming down the slide does not appear in the uniform. पण जेव्हा ही जी मोशन आहे इथं काय होतं कंटिन्युअस आपल्याला चेंज होतो. म्हणजे मे बी याच्यात पहिल्यांदा सुरुवातीला कमी स्पीड असेल नंतर वाढेल चेंज होईल आणि शेवटी पुन्हा कमी होईल वगैरे. म्हणजे इथं जे डिस्प्लेसमेंट होणार आहे तर ते कंटिन्युअस असणार नाही त्याच्यामध्ये डिफरन्स असणार आहे. तर इथं जेव्हा गर्ल काय होते वरून खाली येत असते तर तेव्हा फास्टर आणि फास्टर तिची काय होते ती येऊ शकते. सो द स्पीड ऑफ हर मोशन गोज ऑन इन्क्रीजिंग. त्याच्यामुळे तिचा स्पीड जो आहे तर तो इन्क्रीज होत जाईल. तर इथं द मोशन ऑफ द मार्चिंग ऑफ द सोल्जर म्हणजे ही जी परेडमध्ये असणारे सोल्जर त्यांची जी मोशन आहे तर ती युनिफॉर्म लिनियर मोशन आपण त्याला म्हणू शकतो. कारण का बघा बिकॉज दिस मोशन इज नो चेंज इज सेम. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला दिसत नाही. पण तेच ही जी गर्लची मोशन आहे तर ती नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन आपण म्हणणार आहे कारण याच्यामध्ये आपल्याला चेंज दिसतो म्हणून. आता इथं दोन मेन टाईपचे काय आहेत आपल्याला लिनियर मोशन दिसतील युनिफॉर्म लिनियर मोशन आणि
non-uniform linear motion. When the distance traversed by the object along the straight line in the unit time that is continuously the same, that motion is called as uniform motion. And when the distance traversed by an object along the straight line in a unit time and that keeps changing, that motion is a non-uniform linear motion. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट काय करतो, डिस्टन्स ट्रॅव्हल करतो एका स्ट्रेट लाईनमध्ये आणि एका युनिट टाईममध्ये, पण त्याच्यामध्ये चेंज होत असतात, दॅट कीप्स चेंजिंग, सो दॅट इज अ नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. सो हियर सी non-linear motion. Here the object does not move in a straight line. आता इथं नॉन युनिफॉर्म नाही आहे, फक्त इथं काय आहे, नॉन लिनियर आहे, म्हणजे नैक रेषीय, एका रेषेत नसणारा. तर इथं दॅट इज अ motion of the object does not move in a straight line, that is called as a non-linear motion. So that is a non-linear motion. So this is about the activity number 11. Now next activity, see here next part of this chapter, same chapter, the swing always comes back and one end to the other end it about the same time for each swing oscillation. तर इथं एक ऑसिलेशन किंवा स्विंग म्हटलं तर सो दिस मुवमेंट ऑफ द स्विंग इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी मोशन. ह्या स्विंगची ही जी मोशन आहे तिला ऑसिलेटरी मोशन असं म्हटलं जातं. सिमिलरली पेंडुलम ऑफ द क्लॉक, विंग्स ऑफ द बर्ड्स, नीडल ऑफ द सिविंग मशीन, व्हायब्रेशन डायफ्राम ऑफ द तबला, ड्रम, हे सगळे ऑसिलेटरी मोशनचे एक्झाम्पल आपल्याला सांगता येतील. सो सी द मोशन ऑफ द बॉडी दॅट ऑसिलेटिंग, दॅट इज अ स्विंगिंग बॅक अँड फोर्थ, दॅट इज कॉल्ड एज अ ऑसिलेटरी मोशन. Here oscillatory motion, here oscillatory motion is seen, here again oscillatory motion is seen. Now see again next type of motion, that is a circular motion. See here the motion of the object along the circular path, it is called as a circular motion. याच्यामध्ये बघा इथं सर्क्युलर पाथ आहे, त्याच्यानंतर हे मेरी गो राऊंड आहे. तर हे काय आहे, सर्क्युलर लिनियर मोशनचे काय ते एक्झाम्पल आहेत. Similarly the fan, giant wheel, hands of the clock, they move in a circular manner. So they complete each round along the circular route. In our day-to-day life we comes across many examples of this type of object. Okay, now see next one is we see from this example oscillatory motion and the circular motion that some object complete one round in or one oscillation in फिक्स्ड पिरियड ऑफ द टाईम. या सगळ्या एक्झाम्पल जे आपण बघितले याच्यामध्ये, या प्रत्येकामध्ये, तर याच्यामध्ये काही असे ऑब्जेक्ट आहेत जे काय करतात, एक राऊंड किंवा एक त्यांचं ऑसिलेशन जे आहे तर एका फिक्स पिरियडमध्ये ते काय करतात, कंप्लीट करतात. एक्झाम्पल इज सी मिनिट हँड ऑफ द क्लॉक दॅट कम्प्लीट्स वन राऊंड 60 मिनिट्स एव्हरी टाईम. एका तासामध्ये तो काय करतो, 60 मिनिट्स होत असतात, प्रत्येक वेळेस सेम काय होतो, टाईम घेत असतो. तसंच बघा, while merry go round also completes the every round in a same period of the time. Such motions are called as a periodic motion. अशा मोशन्सना periodic motions असं म्हटलं जातं. So the motion of the object which passes through the certain point again and again after fixed period is called as a periodic motion. Now see here the motion of the butterfly and the playing of the boy with a football. The motion that changes its direction and the speed continuously, it is called as a random motion. आता butterfly constantly flits from the one flower to another and there is no definite direction of its motion. Such motion is a random motion. Now next see here are the again examples of is the motion of the player in the game of the football, also this type of motion. Then speed that is calculated by the formula. What is the speed, the distance traversed by the object in a unit time, that is called as a speed of that object. Speed is equal to distance travels upon time required for the traveling that distance, and the unit of this speed is a kilometer per hour or meter per second. Always remember that
मूव्हिंग ऑब्जेक्ट मे नॉट हॅव ओनली वन टाईप ऑफ मोशन. एखादी मोशनमध्ये असणारे ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये एकाच टाईपची मोशन असेल असं नाही. ह्याच्यामध्ये वेगळ्या टाईपच्या मोशन्स असू शकतात. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 12. Now see activity number 13. For that the chapter number 10, force and types of force. Here are some different examples on which objects having some type of force. Okay. When we kick the football coming to our direction towards the goal, we apply the force. In our day-to-day life, we do many actions such as lifting, pulling, riding, म्हणजे उचलणे, ढकलणे, बायसिकल चालवणे किंवा स्टॉपिंग इट ॲट द टाईम किंवा थांबवणे ती, पुशिंग द लोड, काही जर लोड असेल तर तो पुश करणे, स्क्वीजिंग और बेंडिंग समथिंग, कपडे किंवा काही इतर ज्या वस्तू असतात त्या पिळणे किंवा व्हेकल ड्राईव्ह करणे वगैरे अशा प्रकारच्या या सगळ्यांमध्ये काय होतं, देर इज नेसेसरी टू अप्लाय फोर्स, म्हणजे बल लावावं लागतं. फोर्स इज अप्लाय टू अन ऑब्जेक्ट टू पुल इट्स पुश इन दिस मॅनर. अशा प्रकारे काय होतं, फोर्स अप्लाय केल्यानंतर तो ऑब्जेक्ट काय करतो, पुल केला जातो किंवा पुश केला जातो. सो हिअर सी नो ऑब्जेक्ट चेंजेस इट्स पोझिशन ऑन इट्स ओन. कुठलाही ऑब्जेक्ट स्वतःच्या वर डिपेंड असताना कुठल्याही त्याच्यामध्ये बदल होत नाहीत, तर त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी फोर्स इज रिक्वायर्ड. कशासाठी, टू मूव्ह अन ऑब्जेक्ट. फोर्स इज ऑल्सो यूज्ड टू चेंज द डायरेक्शन ऑफ द ऑब्जेक्ट इन द मोशन और टू स्टॉप इट. फोर्स आपल्याला त्या ऑब्जेक्टला मूव्हिंग करण्यासाठी, त्याची डायरेक्शन बदलण्यासाठी, शिवाय त्या ऑब्जेक्टला थांबवण्यासाठी सुद्धा फोर्स काय असतो, आवश्यक असतो. हे एक्झाम्पल बघा, याच्यामध्ये फोर्स इज नेसेसरी टू चेंज द शेप ऑफ द ऑब्जेक्ट. नाव सी द टाइप्स ऑफ फोर्स. हिअर मस्क्युलर फोर्स इज गिवन हिअर. मस्क्युलर फोर्स, द फोर्स अप्लाइड विथ द हेल्प ऑफ मसल इज कॉल्ड एज अ मस्क्युलर फोर्स. जेव्हा आपण स्नायुबलाचा वापर करतो तेव्हा तो फोर्स कसा असतो, मस्क्युलर फोर्स असतो. याच्यानंतर नेक्स्ट बघा, मेकॅनिकल फोर्स. जेव्हा मशीनकडून काय केला जातो, फोर्स अप्लाय केला जातो, तर तेव्हा तो काय असतो, मेकॅनिकल फोर्स असतो. फोर्स अप्लाइड बाय द मशीन्स, दॅट इज अ मेकॅनिकल फोर्स. आता याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मशीन्स यूज करू शकतो आपण. एक्झाम्पल म्हणून सांगू शकतो, सिविंग मशीन, इलेक्ट्रिक पंप, वॉशिंग मशीन, मिक्सर, असे अनेक कितीतरी काही सांगू शकतो आपण, मशीन्सचे नावं सांगू शकतो. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 13. Now see next activity, that is the 14th activity, the gravitational force. If object is thrown upward and applying force that reaches at the certain height and it comes down again. So what is the earth pulls all the object towards itself and therefore this object comes downward direction. So the force applied by the earth to pull object towards itself, that is called as a ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ काय करते, प्रत्येक वस्तूला काय करते, आपल्या स्वतःकडे खेचते. याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं म्हटलं जातं. सी हिअर डिफरंट एक्झाम्पल्स आर गिवन हिअर. ओके, two actions are here. The gravitational force on empty sack is less and we said that the weight is less, and gravitational force on the bigger sack, that is the greater, that we said that the bag weighs more. So the greater force must be applied to lift the greater weight. जेवढं जास्त वजन तेवढं जास्त फोर्स जो आहे तर तो त्याच्यावर अप्लाय करावा लागतो त्याला उचलण्यासाठी. सो हिअर नेक्स्ट सी, due to the gravitational force that operates between the sun and the other planets in the solar system, and because of this the planets revolve around the sun. So also at the same time gravity operates between the planets and their satellites etc, and therefore these do not fall towards the sun. Magnetic force here.
द फोर्स एक्झर्टेड बाय द मॅग्नेट दॅट इज कॉल्ड ॲज द मॅग्नेटिक फोर्स. मॅग्नेटकडून अप्लाय केलेला जो फोर्स आहे त्याला मॅग्नेटिक फोर्स असं म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 14. Now see the activity number 15, frictional force. Here the example is given here. Carom board pieces are carom piece that is flicked lightly that slides over the carom board. Ball rolling over the flat ground, etc. So all these are the examples of the frictional force. So here when two surfaces rub against each other, the force of friction comes into the play and it always acts against the direction of the motion. केव्हाही दोन जे सरफेस आहेत पृष्ठभाग एकमेकांवर घासले जातात तर तेव्हा त्यांच्यामध्ये फ्रिक्शन होतं म्हणजे घर्षण होतं आणि नेहमी हा जो फोर्स आहे तर तो दॅट ॲक्ट्स अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ द मोशन. ज्या दिशेने काय होते ही वस्तू जात असते मोशनमध्ये असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शन फोर्स अप्लाय असतो. So these are again examples of the frictional force. Now next type of force is electrostatic force. Spread the small pieces of the paper on the table. Rub the piece of the thermocol or inflated balloon against the silk cloth and bring it. What happens here? All pieces are attracted towards the comb. Here one type of force is formed here, that is the static electric force. Static electricity is produced on the material like rubber, plastic, ebonite due to the friction. हे नेहमी लक्षात ठेवा. तर काही स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी फोर्स जो आहे तर तो सगळ्याच मटेरियलवर तयार होत नाही. जसं मटेरियल काही आहेत रबरचे, प्लास्टिकचे किंवा एबोनाइटचे, त्यांच्यामध्ये फ्रिक्शन केल्यामुळे काय होतं, रब केल्यामुळे हा फोर्स तयार होतो. आणि हा जो फोर्स आहे तर तो काय होतो, द फोर्स एक्झर्टेड बाय सच इलेक्ट्रिकली चार्ज मटेरियल दॅट इज कॉल्ड ॲज अ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आणि अशा प्रकारच्या या मटेरियलकडून जेव्हा इलेक्ट्रिसिटी चार्ज तयार होतं तर त्याला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स असं म्हटलं जातं. इथं आता पहा काही कंबाइंड फोर्सेस आपल्याला दिसतील. व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ॲक्ट ऑन द ऑब्जेक्ट इन क्वेश्चन. आता इथं एकाच वेळी एकाच ह्याच्यावर ऑब्जेक्टवर काय होतं वेगळ्या प्रकारचे फोर्सेस अप्लाय होऊ शकतात. सो व्हरायटीज ऑफ द फोर्सेस ॲक्ट टुगेदर इन दीज केसेस टू ऑब्टेन द मोर इन्फॉर्मेशन ऑफ these type words trick science in the Google search on the internet. Okay, so this is about the activity number 15. So here we are going to discuss about the exercise of the activity 11. First question is, take a ball in hand and stand on the chair and drop the ball down. Identify the type of motion on the ball from it. तर कुठल्या टाईपचं काय आहे मोशन आहे ही काय करायचं आहे हे सांगायचं आहे. इथं गिव्ह सम एक्झाम्पल्स ऑफ द लिनियर मोशन इन युअर डेली लाईफ. तुमच्या रोजच्या जीवनामधले लिनियर मोशनचे काही एक्झाम्पल्स सांगायचे आहेत. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द लिनियर युनिफॉर्म मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन विथ एक्झाम्पल. तर एक्झाम्पल देऊन काय करायचं आहे लिनियर मोशन, युनिफॉर्म मोशन आणि नॉन लिनियर युनिफॉर्म मोशनमधला डिफरन्स काय करायचं आहे सांगायचं आहे. लिस्ट द मुव्हिंग ऑब्जेक्ट इन युअर ऑब्झर्वेशन. तुमच्या निरीक्षणामधील ज्या काही मुव्हिंग ऑब्जेक्ट आहेत त्याचे फक्त एक्झाम्पल्सची लिस्ट तयार करायची आहे. नाउ ॲक्टिव्हिटी नंबर 12. क्वेश्चन फर्स्ट, फाइंड आउट डिफरंट मुव्हिंग ऑब्जेक्ट इन युअर सराउंडिंग. लिस्ट देम, आयडेंटिफाय द टाईप ऑफ मोशन इन देम. तर वेगळ्या वस्तू ज्या आहेत मुव्हिंग ऑब्जेक्ट आहेत तर त्या काय करायच्या आहेत ऑब्झर्वेशन करायचं आहे त्याचं आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे मोशन आहेत तर ते लिहायचं आहे. आयडेंटिफाय द टाईप ऑफ मोशन इन द फिगर बिलो. आता इथं 4 फिगर दिलेले आहेत. पहिली फिगर फॅनची आहे, सेकंड फिगर बायसिकल आहे, थर्ड फिगर आहे बटरफ्लायचं आणि फोर्थ फिगर जी आहे तर ती मेरी गो राऊंडची आहे. या 4ही फिगरमधल्या मोशनचे टाईप्स लिहायचे आहेत. क्वेश्चन नेक्स्ट बघा काय आहे. इफ अ व्हेकल कवर्स अ डिस्टन्स ऑफ द 350 किलोमीटर इन 7 hours, कॅल्क्युलेट हाऊ मच डिस्टन्स इट ट्रॅव्हल्स इन 1 hour युजिंग द फॉर्म्युला. तर इथं स्पीडचा जो फॉर्म्युला आहे तर तो घेऊन काय करायचा इथं त्याच्यामध्ये डिस्टन्स काय कॅल्क्युलेट करायचा आहे.
क्वेश्चन 4 ट्राय अँड फाइंड आउट. ट्राय करायचं ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. ऑब्झर्व द स्विंग. तुम्ही झोपाळ्याचं निरीक्षण करायचं. जेव्हा तो झोपाळा स्विंग होत असतो आणि त्याच्यामधला टाईप लिहायचा, मोशनचा टाईप लिहायचा आहे. त्याच्यानंतर बर्ड्स जे आहेत फ्लाय होत असतात स्कायमध्ये, त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचे मोशन आहे तर ते लिहायचं आहे. आयडेंटिफाय अँड द टाईप ऑफ मोशन राईट इन द मोशन ऑफ द बर्ड्स. त्याच्यानंतर थर्ड, राईड द बायसिकल ऑन द स्ट्रेट रोड व्हाईल सायकलिंग. जेव्हा सायकलिंग करत असतात तर तेव्हा तुमच्या बायसिकलच्या व्हील्स, ऑब्झर्व द युअर बायसिकल अँड बायसिकल व्हील्स अँड इंडिकेट द टाईप ऑफ मोशन. त्या व्हीलमध्ये कुठल्या टाईपची मोशन होते ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 13 हिअर क्वेश्चन्स. फर्स्ट, आयडेंटिफाय द फोर्स यूज इन द गिवन पिक्चर. याच्यामध्ये कुठल्या टाईपचं फोर्स अप्लाय केलेला आहे हे काय करायचं आहे, याच्यामध्ये मार्कआउट करायचं आहे कुठल्या टाईपचं आहे ते. क्वेश्चन 2, व्हॉट इज द कॉज फॉर द मोशन ऑफ द बॉल व्हाईल प्लेइंग फुटबॉल. एक्सप्लेन हाऊ इट चेंजेस इट्स डायरेक्शन. आता जेव्हा प्लेयर काय करत असतात, फुटबॉल करत असतात, खेळत असतात, तर तेव्हा त्याच्या मोशनला काय कारणीभूत ठरतं ते लिहायचं आणि त्याच्यामध्ये चेंजेस कशा, डायरेक्शन कसा चेंज होतो ते सुद्धा लिहायचं आहे. देन सी हिअर ॲक्टिव्हिटी नंबर 14. क्वेश्चन फर्स्ट, आफ्टर थ्रोईंग द बॉल इन द स्काय द बॉल गोईंग ऑन सम हाईट अँड कमिंग बॅक डाऊन, फाइंड द रिझन बिहाइंड इट. जेव्हा एखादा बॉल वरच्या दिशेने टाकला जातो तर तेव्हा तो पुन्हा खाली येतो, त्याच्या मागचं कारण शोधायचं आहे. क्वेश्चन 2, प्लेस आयर्न नेल्स, ग्लासवेअर, प्लास्टिक ॲटम्स ऑन द टेबल. देन टेक मॅग्नेट अँड कीप नियर टू these objects and find out which of these objects are attracted to the magnet and find out the reason behind that attraction. अशा काही वस्तू ठेवायच्या, त्याच्याजवळ मॅग्नेट नेला तर कोणत्या वस्तू त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतात, त्याच्या मागचं कारण काय आहे ते लिहायचं आहे. क्वेश्चन 3 सी हिअर, मेक द फिश फ्रॉम प्लास्टिक पेपर अँड पुट द पिन्स ऑन वन साईड. टेक अ वॉटर इन अ पॉट अँड रिलीज this in it. When this fish floats, keep moving magnet on it. Fish moves along with the magnet. What is the reason for this? याच्या मागचं कारण लिहायचं आहे. जसं याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर त्याप्रमाणे ही ॲक्टिव्हिटी करायची आहे. देन नेक्स्ट सी, गेट मोर इन्फॉर्मेशन अबाउट द सायंटिस्ट. या सायंटिस्टबद्दल काय करायचं आहे, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. सर आयझॅक न्यूटन, त्यांचं रिसर्च काय आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट इन्फॉर्मेशन कशाबद्दल आहे बघा, तर मॅगलेव जे ट्रेन आहे तर त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं सायंटिफिक प्रिन्सिपल वापरलेलं असतं हे काय करायचं, शोधून काढायचं आहे. देन ॲक्टिव्हिटी नंबर 15. फर्स्ट क्वेश्चन, स्प्रेड द पीसेस ऑफ पेपर ऑन द टेबल अँड रब प्लास्टिक फोम ऑन द ड्राय हेअर अँड कीप दिस नियर टू द पीसेस ऑफ पेपर अँड ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. तर काय होतं ते लिहायचं आहे आणि त्याच्या मागचं रिझन लिहायचं आहे. टेल व्हाय धिस स्लोप ऑफ द स्टेअर्स ऑन द रेल्वे स्टेशन मेड रफ. जे रेल्वे स्टेशनवरचे जे पायऱ्या असतात त्यांचा जो उतरण आहे तर ती रफ केलेली असते खडबडीत, त्याच्या मागचं कारण लिहायचं आहे. क्वेश्चन 3, वाय मशीन्स ऑइलिंग टाईम टू टाईम. मशीन्सना ऑइलिंग का केलं जातं वेळोवेळी ते लिहायचं आहे. सो दिस इज अबाउट द ॲक्टिव्हिटी नंबर 15. Write the answers of all these activities in your notebook.